तर हॅलो माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर म्हटलं आज सकाळचं रुटीन नाही तर संध्याकाळचं रुटीन शेअर करावं. तर आता वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता मी पिलूला आणि जिजाला चहा दिला. चहा आणि दूध, म्हणजे नुसतं चहा नाही देत मी, दूधही असतं त्याच्यामध्ये आमच्या शिर्डीचं. तर मग घरचं दूध नसलं होतं गाईचं, गाईला ताप आलता म्हणून म्हटलं थोडंसं शिर्डीचं दूध काढून द्या दोघींपुरतं. तर थोडंसं छान टाकलं आणि दोघींना कपात थोडं थोडं घेतलं. आणि भांडे लावता लावता माझा चहा गेला उतू. तर खूप कसं तरी वाटलं की अरे आधीच दूध नाही त्यात चहाही उतू गेला म्हणून. पण जाऊन दे, आता काय सारखा सारखा जात नाही आणि गॅसलाही जरासं टेस्ट लागू द्या चहाची. आता सगळ्यांना चहा देते. गॅस वगैरे पुसून घेतला पहिला, कारण की वाळून गेलं की कुटाणा होतं मग त्याचं लय की वाळतं, मग ते चिकट चिकट, मग असं नाही का मुंग्या वगैरे लागतात पटकरनं, त्यामुळं म्हणून गॅस घेतला आधी पुसून. तर पोरींचं काहीतरी खेळ वेगळा चालला होता की ज्या पण ते म्हणायच्या आणि त्यांचा खेळायचा पण नाद होता. माझ्याकडून फडकं गेलं, थोडंसं जळलं की नाही का गॅस पुसायचा. मी जो टॉवेल केलेला आहे खूप जुना आहे तो, आता त्याला केला पुसायला. आता नानांना पोरींना चहा देते आणि मग लागते पुढच्या तयारीला. तर माझं चाललं होतं, गुरुवार होता त्यामुळं की नाही का आळूच्या वड्या करायच्या, पण आळूची पानं काय कुठं भेटली नाही होती, तिथं खूप चरचर होती. त्यामुळं मग बाजारच होता नुकताच, त्यामुळं मग कोथिंबीर आणली मी आणि कोथिंबीरच्या वड्या केल्या. पण पूर्ण शूट करायला नाही भेटलं. तिथं चाललं होतं पिल्याचं आणि जिजाचं चहा प्यायचा कार्यक्रम चालू होता. पिलूने थोडासा चहा सांडवला. तिला वाटलं आता ओरडती का काय मम्मी, त्यामुळं काय बोलली नाही एवढे मी, की जाऊन दे मरून दे म्हटलं, आता लेकरच आहेत म्हटलं चुकी तर होणारच. जिजाचं चाललं होतं भेळ खायचं, त्यामुळं मग मी माझ्या स्वयंपाक करता करता दोघींवर लक्ष देत होते. कोथिंबीर नीट करत बसले होते की नाही का, कोथिंबीर नीट केल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुवून हे करता येईल, मला वड्या करता येईल. कोथिंबीर नीट करता करता पिल्यासोबत गप्पाही मारत होते. तिला विचारत होते तुमच्या शाळेत आज काय शिकवलं काय नाही, तर 1, 2 आणि 3, 4. मी म्हटलं ह्याच्या व्यतिरिक्त तुला काय मॅडम शिकवतात का नाहीच, तर सांगत होती मग की उड्या मारायला शिकवलं आज शाळेमध्ये. तिचं चालल्या होत्या गप्पा, तिच्या गप्पाच ऐकून घ्यावं फक्त. तिला मी 1, 2 म्हणूनही दाखवलं. तर मग आपण बोलत असल्यावर ते आपल्या मागं अशा भरपूर 1, 2 म्हणते, म्हणजे नाही का 50पर्यंत सुद्धा म्हणते ती आता. पण तिला बोलायला येत नाही अजून 5च्या पुढं. आता इथला सगळा पसारा उचलून घेतला मी, भांडी वगैरे गोळा केली व्यवस्थित. सगळं पिल्याचं चाललं होतं झोपायचाच कार्यक्रम, तो घेत होता अंगावरती आणि झोपत होता आपल्या सोफ्यावरती. पण म्हटलं पडन वगैरे म्हणून त्याला नंतर आले मी तिकडं टाकून. सगळा कचरा वगैरे गोळा केला घरातला. पोरींनी शेंगाही खाल्ल्या होत्या, ती भांडी घासायची जाळीमध्ये टाकली. आमच्या इथं किचन वट्टा नाही आहे आणि बेसिंगही नाही आहे, त्यामुळं आम्हाला असं छान आड आहे आमच्या इथं, तिथं भांडी घासायला जावं लागतं. मी चांगलं असं छान स्वयंपाक केला होता. वांग्याची भाजी, वरण भात, मेथीच्या वड्या, भाकरी
आता मग भाकरी करायला गॅस घेतला खाली. वड्या करून झाल्या होत्या माझ्या तिथंच शेगडीवरतीच वड्या शिजायला ठेवल्या होत्या. मग नंतर म्हटलं भाकरी झाल्या की मग गरमागरम त्याच भाकरीच्या तव्यातच परतून घ्यावा. तर शिळं किती राहिलं आहे ते बघत होते आधी मी, म्हणजे त्या अंदाजे भाकरी टाकायला मला. तर चपात्या भरपूर होत्या, त्यामुळं मग मी आणि आमच्या सासूबाईंनी चपात्याच खाल्ल्या मग, आणि बाकीच्यांना मग टाकल्या भाकरी. माझं होतं टी व्हीकडं लक्ष, माझी फेवरेट मालिका चालू होती त्यामुळं. डायरेक्ट शेवटच्या 2 भाकरी करतानाच मी दाखवलं. त्याच्या आधी भाकरी सगळ्या करून घेतल्या की नाही का, म्हटलं लय मोठा व्हिडिओ होतो त्यामुळं. तर औषधवाला फवारणीवाला आला होता आमच्या इथं औषध मारायला डेंग्यू मलेरियाचं. तर मग त्यामुळं माझं अर्धं लक्ष तिकडंच होतं की नाही का बाबा, आता ते अचानकच जर असं आले आमच्या इथं वस्तीला तर स्वयंपाक ही झाकून ठेवावा लागेल सगळा म्हणून. त्यामुळं माझं लक्षच होतं त्यांच्यावरती. पटापटा उरकायचं बघत होते मी. स्वयंपाक वगैरे झाकून ठेवला की म्हणजे नाही का काय वाटत नाही. कोथिंबीर वड्या चिरून घेत होते तळण्यासाठी. म्हटलं आता शेवटची भाकरी झाली की त्याच्यातच टाकावा. 2-2, 3-3 भाजल्या की छान अशा खरपूस भाजल्या जातात खमंग. आधी बारीक बारीकच चिरत होते, पण म्हटलं नको त्याचा लई गाळ झाल्यागत होईल, तळताना व्यवस्थित तळल्या पण नाही जायच्या. मग मोठे मोठेच तुकडे केले जरा बऱ्यापैकी. आता म्हटलं भाकरी भाजून झाली की मग पटकन भाजून घ्यावात. अचानकच गॅसचा असं वरती काय झालं काय नो वेगळाच कलर यायला लागला, म्हणून गॅस बंद केला आणि मग परत चालू केला. तर त्याच तव्यामध्ये आळूचे तेल तोंडात कोथिंबीर वड्या भाजून घेतल्या तेलामध्ये टाकून. छान तेलही तापलं होतं, तवा तापला होता भाकरींमुळं. तो माणूस येणार होता त्यामुळं मला लई भीती वाटत होती की नाही का. त्यामुळं मग मी पटापटा झाकून घेतलं आणि ठेवून दिलं सगळं. मग तिथून पुढं व्हिडिओच काढला नाही मी. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज तुमच्यासारखीच एक गृहिणी पुढं जायचं बघते आहे तर तिला फुल सपोर्ट करा आणि खूप प्रेम द्या तुमचं. धन्यवाद.